नमस्कार, मी संजीव साठे पाटील. दूरदर्शनच्या कृषीविषयक बातम्यांमध्ये मी आपलं स्वागत करतो. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना मोठ्या प्रमाणात लागू केलेली आहे. आज आपण या बातमीमध्ये बघणार आहोत की मौजे बाभळगाव या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये भाग घेतला त्यांचा कसा फायदा झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला नाही त्यांचे काय नुकसान झाले याविषयीची बातमी आपण बघणार आहोत. चला तर बघूया मौजे बाभळगाव येथील ही बातमी. रामराम मंडळी, आज आपल्या गावामध्ये कृषी विभागाची माहिती देण्यासाठी कृषी सहायिका मॅडम आलेले आहेत. तर सरपंच म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. मी कृषी सहाय्यक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना पीक विमा याविषयी माहिती द्यावी. अरे रंगा, काय तुझी बहीण आली घरी, वाट बघते तुझी. पाहिला भाचीचं लग्न ठरलं वाटतं यार. भाऊ, कार्यक्रम झाला, बसा बसा, 5 मिनिट बसा, कार्यक्रम संपून जा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी सहाय्यक श्रीमती मीना पंडित. आज आपल्या बाभळगावमध्ये आपल्या सर्वांना प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेबद्दल माहिती देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहे. सन 2000 खरीप 2016पासून पीक विमा योजना ही चालू झालेली आहे. त्यानंतर 2023पासून यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेत. परंतु पीक विमा हा का काढावा आणि कशासाठी काढायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट आणि काही आपत्ती ज्या येतात त्यामुळे आपल्याला आपल्या शेती पिकाचं नुकसान होत असतं. तर ते भरून काढण्यासाठी किंवा त्या शेतकऱ्याला शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून एक संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना ही त्या लागू करण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्याला त्यामुळं फायदाच होतो. तर आज 17 तारीख आहे आणि 31 जुलै ही लास्ट डेट आहे पीक विमा काढण्यासाठी. तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करते की तुम्ही आपला पीक विमा काढून घ्यावा आणि तुम्हाला पीक विम्यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. मॅडम, पीक विमा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी माझं 7/12वरील नाव हे महेशराव असून परंतु माझ्या आधारवर महेश नाव आहे. तर मला पीक विमा घ्यायला अडचण येईल का? हे बघा शेतकरी बंधूंनो, आता जो महेश भाऊंनी प्रश्न विचारला आहे आपल्याला तो अगदी रास्त आहे. अशा प्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तुमच्या नावात जर बदल असेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही. परंतु असं काही नाही आहे. जर तुमच्या आधार कार्ड आणि तुमच्या बँक पासबुकवर शक्यतो नाव सारखंच असतं. परंतु जर तुमच्या 7/12वर थोडासा नावात बदल असेल, म्हणजे जसं की महेशचं 7/12वर त्यांचं महेशराव आहे, तर असा किरकोळ बदल आपल्याला चालू शकतो आणि त्यामुळे तुम्ही पीक विमा भरणं थांबवू नका. तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे आणि त्यानंतर पण तुमचा अर्ज ज्यावेळेस पीक विमा कंपनी तुमच्या अर्जाची पडताळणी करूनच तुमचा अर्ज स्वीकारला जातो. त्यामुळे तुम्ही काही गोंधळून वगैरे जाऊ नका. तुमचा पीक विमा तुम्ही भरा. त्याला पैसे किती लागतील? असं आहे सांगतो, आपल्याला पीक विमा भरण्यासाठी पैसे काय लागतं. परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा स्वतः लिंकवर जाऊन आपल्या पीक विमा योजनेची जी वेबसाईट आहे pmfby.com त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता. तसंच तुम्ही CSC केंद्रावर जाऊन त्याच्या मार्फत सुद्धा त्यांच्या माध्यमातून पीक विमा भरला जातो. त्यासाठी ₹1 असा प्रति अर्ज शुल्क आकारला जातो आणि त्यासाठी CSC केंद्रवाल्यांना ₹40 प्रति अर्ज निधी शासन पुरवतं. मॅडम, मला पीक विमा भरायचा आहे, पण त्याला पैसे किती लागतील? कसं आहे संजू भाऊ, आपल्याला पीक विमा भरण्यासाठी ₹1 लागतो. परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा स्वतः लिंकवर जाऊन आपले पीक विमा योजनेची जी काही वेबसाईट आहे pmfby.com त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता. तसंच तुम्ही CSC केंद्रावर जाऊन त्याच्या मार्फत सुद्धा त्यांच्या माध्यमातून पण पीक विमा भरला जातो. त्यासाठी ₹1 असा प्रति अर्ज शुल्क आकारला जातो आणि त्यासाठी CSC केंद्रवाल्यांना ₹40 प्रति अर्ज निधी शासन पुरवतं.
1 रुपयात काय होत आहे, ज्यादा पैसे लागत असतील मी मॅडमला विचारा. काय म्हणत होते महेंद्र भाऊ की जास्त पैसे वगैरे घेतात असं काही आहे का? तर तसं काही नाहीये. शासन निर्णयाप्रमाणे प्रति अर्ज हा 1 रुपयाच शेतकऱ्यांना भरावा लागतो आणि त्यासाठी शासन CSC केंद्रवाल्यांना 40 रुपये प्रति अर्जाप्रमाणे पैसे देतात. जर कुणी जास्तीचे पैसे घेत असेल तर तुम्ही आपला टोल फ्री क्रमांक आहे 14,599 14,447 या क्रमांकावर तुमची तक्रार नोंदवू शकता. मॅडम, विमा भरल्यावर विमा मिळेलच का मला? प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालाच म्हणजे तुम्ही लाभास पात्र ठरले असं होत नाही. तुमच्या शेतीमालाचं जर आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला 72 तासांच्या आत ते विमा कंपनीला कळवायचं आहे. त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का नाही हे ठरवलं जाईल. त्यानंतरच तुम्हाला तुमची नुकसान भरपाई दिली जाईल. लय उन्हाताना लग्न ना, काही फोन नाही, मेसेज नाही, काय नाही. अरे काय नाही भाऊ, तुझ्या भाचीचं समृद्धीचं लग्न जमलंय. अरे वा, कधी ठरलंय? 5 नोव्हेंबर तारीख धरली. चला, एकदाचा तुझा ताण मिटला. हो ना, पण आता तुला मदत करावी लागेल. मला मदत? अरे हा, मी यंदा 2 एकर सोयाबीन पेरलंय. इतकं भारी आहे ना, ते पुरोचे पुरं भाजीच्या लग्नावर खर्च करतो. तू अजिबात काळजी करू नको. बरं होईल. मुक्याने फोन कायला गेला बा आता? अरे बोल मुक्या, काय रे? काय चाललं राहिलं भाऊ? काय बसलो बा घरामध्ये. मोबाईल लिंक केला का? धरला शेवटची तारीख आहे. अरे हा, त्या दिवशी तू बोलला तर राहिलं ते. बरं, आता मी काय करतो बरं का, आज आहे ना पाहुण्याची जत्रा आहे. जरा मटण रस्सा बिस्सा जरा खाऊन येतो आणि मग करतो संध्याकाळच्याला. हा, करून घे शेवटची तारीख आहे ना भाऊ. हा, आणि करून घेतो. बरं झालं तो सांगितलं. बरं, हे मुख्य तरी मला 4 वेळा ध्यान देते म्हणून तरी बरं आहे. कोरोनामध्ये तरुण लोकांच्या मध्ये आळसपणाची वाढ. रंगा भाऊ आहे का घरात? कोण? अरे मुक्या, ये 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 ये. हे बघ ही पावती, 1 रुपयाचं पीक विमा भरून आलोय बघ मी. वा, तो भरला का मग? हो. अरे 1 रुपये? अरे त्या दिवशी तू काय ऐकलं, आपल्या गावातल्या कृषी सहाय्यक मॅडमने सांगितलं 1 रुपयात पीक विमा भरला जातो म्हणून. भारी काम केलं होतं, भारी काम केलं. आज शेवटची तारीख आहे, भरून घे पीक विमा. मला बी विमा भरायचंय बरं का, पण आज काय झालंय बरं का, माझी भाची आहे ना ती. हो हो तुला माहिती ना आपण करतो. हो हो. तिचा जो भाऊ आहे का, त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय मला आज. मी काय करतो, एका तिकडून जाऊन येतो आणि मग संध्याकाळचं आहे ना मी सेतू केंद्रावर जातो. चालते आणि सेतू केंद्र चालू आहे ना? हो चालेल. मग मी भरून घेतो विमा. चालते, हा? शेवटची तारीख भरून घे आज. चालेल. काल रात्री लय पाऊस झाला, पुऱ्या वावरामध्ये पाणी होऊन गेलंय सर्व. तुम्हाला समजलं का नाही? रान मळ्यात ईद पडलेलं ऐकलंय, खरंय का? ऐकलं खरं बा. बरं झालं आपण पीक विमा भरला. आता 72 तासात कंपनीकडे तक्रार नोंदवावं लागेल. तुमचं बरं आहे, पण आता मी काय करू? मी तर विमाच नाही भरला. काय सचिव बरोबर चाललंय? पीक विम्याचा मेसेज आला राव मला. अरे मला पण आलं राव मेसेज. अरे मला पण आलाय. मला नाही आला राव. तू कुठं पीक विमा भरला होता? टाळाटाळ करतो, तुला 50 वेळा सांगितलं पीक विमा भर पटकन म्हणून. आता बघ सगळ्याला पैसे आले गावात. लय हलगर्जी पण आहे याचा, 1 नंबर हलगर्जी माणूस नुसता. आळस करतो. आज मी चूक केली ना, ती तुम्ही करू नका. मला माझ्या भाचीचं लग्न करायचं होतं. 4 दिवसाव तिचं लग्न आलंय. सोयाबीन भारी होतं, पण मी विमाच भरला नाही. साऱ्याला पैसे आले गावात, मला नाही आले. आता मला सावकाराशिवाय पर्याय नाही.
पीक विमा भरून होऊया निर्धास्त. महाराष्ट्र शासन कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर.